हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसे की आपण खूप दिवसापासून व्हिडिओ बनलेले नव्हते, पण आजपासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे, चला आपण टाइमपास न करता व्हिडिओ चालू करू. जसं की आपण बघितलं की मार्केट खूप खूप दिवसापासून व्हॅलेटाईल होतं, तर आजही चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला मार्केटला. जसे आपण उद्याचं मार्केट जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर मार्केटमध्ये आपल्याला क्रुशियल पॉईंट बघायला भेटतात. जसे की आपल्याला एक सिंपल एक पॉईंट बघायला भेटतो, जे की 56,812 हा एक आपला क्रुशियल पॉईंट आहे. त्यासाठी आपण एक मार्किंग लावून घेऊ, जेणेकरून आपल्याला समजेल की एक आपल्यासाठी एक सपोर्ट लेवल एक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं सेकंड जे क्रुशियल पॉईंट होऊ शकतं, जे वरच्या साईडला जो आहे तो 57,647 रुपये असा आहे. ज्याच्याकडून आपल्याला एक लेवल बघायला भेटू शकते की कोणत्या लेवलवर कशा पद्धतीने मार्केट वर्क होऊ शकते. तर ठीक आहे, तर आपण एक सिंपल लेवल ड्रॉ केलेला आहे. तर एक सायकोलॉजी जर बघितली मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क होऊ शकतं उद्याचं मार्केट, तर त्यासाठी आपण एक छोटासा रेग्युलर बघत असतो तेच फॉर्म्युला यूज करू. जशी युएस मार्केटचं आपण थोडंसं नॉलेज घेऊ, त्याच्याकडून आपल्याला समजेल की मार्केटमध्ये एक्झॅक्टली मूव्ह काय होऊ शकतो. ठीक आहे, चला तर बघायला गेलं तर डाव झोन जे आहे की 9 पॉईंट प्लस आहे आणि नेक्स्ट डाय 150 पॉईंट प्लस आहे. ठीक आहे, चला एक पॉईंट निघून आला आपला थोडासा. आपण खूप शॉर्ट मध्ये सांगतो की लगेच एक सेकंदात बघितल्यानंतर की आपल्याला समजून येते की मार्केटमध्ये उद्या काय होऊ शकते. ठीक आहे, तर आपल्या लेवल सिम्पली ई लेवल, जे की आपली 57,057. ठीक आहे, ही जी लेवल आहे ही आपल्यासाठी क्रुशियल पॉईंट असू शकते. जेणेकरून ही जी लेवल पासून आपलं एक मार्केट अपसाइड मोमेंटम बघायला भेटू शकते, जे की आपल्याला याच लेवल पासून वरती नेण्याचा प्रयत्न करेल. तर एक पॉईंट आपल्याला बघून येतं की ही लेवल दोन्हीला मार्क करून घ्यावे, दोन्ही लेवल आपल्यासाठी अपसाइड मोमेंटम असणार. ठीक आहे, आणि सेकंड जो पॉईंट राहणार, सेकंड जो पॉईंट आपला 56,800 56,803 या जर लेवलचे जर खाली मार्केट मिनिमम 56,770 56,760 या जर लेवलचं जर मार्केट खाली निघलं, तर आपण कंटिन्युअली एक आपल्याला डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते, जी की आपल्याला 56,142 घेऊन जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यात कसल्याही पद्धतीचं आपल्याला काहीच यूज नाही करायचं, सिंपल चार्ट राहून द्यायचा. ठीक आहे, त्याच्यात आपण काहीच ऍड नाही करणार, जे की एकदम प्लेन चार्टवर आपण ट्रेड करणार. ठीक आहे, सिम्पली लेवल्स काढून दिलेले तुम्हाला, त्या लेवलवर तुम्ही काम करा. ठीक आहे, लेवल पॉईंट मी तुम्हाला सांगितलं येतं. ह्याच्यावरती बाईंग, ह्याच्यावरती बाईंग. ठीक आहे, सिंपल ह्याच्या खाली गेलं सेलिंग. ठीक आहे, हे जे पॉईंट आहे जे खूप क्रुशियल पॉईंट आहेत आपल्यासाठी, आणि हे तुम्ही डेफिनेटली बघितलं पाहिजे, ह्याच्यावर तुम्ही वर्क केलं पाहिजे. आता अनालाइज करताना आपल्याला काही काही पॉईंट बघू लागतात, जसे की ऑप्शन डाटा बघू लागतो, जेणेकरून आपल्याला व्हॅल्यूम कळत आहे, ट्रेड घेणं सोपं होत आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. ठीक आहे, आता बँक निफ्टीचं जे आहे ते आपण एकदम क्लिअर पद्धतीने सोपं पद्धतीने आपण सांगितलेलं आहे, त्याच्यात कसल्याही पद्धतीने चेंजेस नाही होणार, आणि मार्केट एक्झॅक्टली जर बघायला गेलं आपण जे सांगणार त्याच पद्धतीने वर्क होते. तर आपण मागच्या व्हिडिओ बघू शकता की आपलं किती पद्धतीने अनालाइज ऍक्युरेट होते. ठीक आहे, आपण निफ्टीमध्ये बघायला गेलं तर निफ्टीचा जे चार्ट आहे तो सिम्पली बघायला गेलं तर सध्या एक आपल्याला एक पॅटर्न बघायला भेटू शकते. पण पॅटर्न जर बघायला गेलं तर पॅटर्न आपल्याला वर्क झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर आपल्याला सेकंड जो पॉईंट जर बघायला भेटतो, जे की आपल्याला वरून जी निघलायला आपल्याला भेटते, तर सिंपल हा आपल्याला एक रजिस्टर म्हणून आणि सपोर्ट म्हणून मी बघायला भेटू शकतो. ठीक आहे, आता उद्याचं जर बघायला गेलं तर एक रेजिस्टन्स लेवल बी क्लिअर झालेली आहे तिथं, आणि एक सपोर्ट लेवल बी होऊ शकते. ठीक आहे, तर ही लेवल जर सपोर्ट लेवल बी जो काम करू शकते, रेजिस्टन्स लेवलचं बी काम करू शकते. ठीक आहे, तर मार्केट जर ओपनिंग त्या लेवलचं जर वरती होत असेल तर आपल्याला एक सिंपली एक बाईंग झोन इथं वरती बघायला भेटू शकतो. ठीक आहे, जर सेकंड जर प्रॉफिट बघायला घेतला तर 25,440 या जर लेवलचे जर मार्केट आसपास कुठं खाली वर्क करताना बघत असेल तर आपल्याला इथून एक सिंपल एक डाऊन साईडचा ट्रेड. ठीक आहे, आणि जर एकदम फुल्ली डाऊन साईड जर गेलं तर 25,370 25,370 25,360 त्याच्या लेवलच्या मार्केट खाली निघलं तर इझिली आपल्याला खाली 200 पॉईंट खाली कॅप्चर होताना बघायला भेटू शकतात. ठीक आहे, जर सेकंड पॉईंट जर बघायला गेलं तर वरच्या साईडला आपल्याला कोणत्या लेवलची दखल घेता म्हणजे आपल्याला एक गांभीर्यता घेण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, तर सेकंड जे पॉईंट आहे की जी की लेवल आहे
पाचशेच्या जवळपास आपल्याला एक साईड वरच मार्केट बघायला भेटू शकते. ह्याच्या जर वरती निघलं तर एक्झॅक्टली जर ह्याच्यावरती निघलं तर आपल्याला एक कंटिन्युअस अपसाईड मोमेंटम मधून कॅरी होताना बघायला भेटू शकतो. ठीक आहे, ती आपण एक लेवलला पॉईंट ऑफ व्ह्यू करून ठेवा, कारण की हे लेवल क्रुशियल पॉईंटवर राहत नाही. आणि सेकंड जी लेवल आहे जी डाऊन साईडची आपण सांगितली आहे, ठीक आहे, जे की 25,440, 25,430 या लेवलचं मार्केट खाली भेटलं आपल्याला इझिली 100 ते 150 पॉईंट खाली बघायला भेटू शकतात. जर मार्केटला अपसाईड जर मार्केट घेतलं तर इथून साईड अपसाईड मोमेंटम कॅरी करू शकते. उद्याचं मार्केट एक सिम्पली फॉर्म मध्ये राहू शकते. ठीक आहे, तर साईडवर जर गेलं तर आपण एक छोटासा फॉर्म्युला बघितला, आपल्याला थोडस मी सांगतो की त्याच्यामध्ये आपल्यासाठी आपण जे स्टॉक्स बघतो, स्टॉक सुद्धा ही ऑप्शन मध्ये खूप इम्पॉर्टंट काम करतात. ठीक आहे, बँक निफ्टी मध्ये आपण जर ट्रेड करीत असाल तर तुम्हाला चार्ट हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. चार्टची मोमेंटम जर कळली तर आपण जे की स्टॉक आहे ते खूप पद्धतीने रिलेटेड करतात की ऑप्शन म्हणजे बँक निफ्टी कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकतात. ठीक आहे, आता जर बघायला गेलं तर सिम्पली जर रिलायन्स जे स्टॉक्स आहे आपल्याला एक सिम्पली खालून एक ट्रेंड लाईन बघायला भेटू शकते. पण आपण ती ट्रेंड लाईन वाढणार नाही, कारण की आपल्याला एक सिंपल एका दिवसासाठी आपल्याला डाटा फ्लो करायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली जर बघायला गेलं तर एक इथे आपल्याला एक पॅटर्न जे आपण ट्रेंड लाईन बघू शकतो, तर सिंपल ह्या छोटीशी ट्रेंड लाईन आपण इथे कॅरी करू शकतो. वरच्या साईडने जर बघितलं तर वरच्या साईडने आपल्याला एक सिंपल फॉर्म येऊ शकते इथून. ठीक आहे, तर याच्यासाठी बघितलं आपल्याला इथे एक छोटीशी अपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते, जे की एक मागच्या निफ्टीमध्ये सांगितलं होतं की एक अपसाईड मोमेंटम आणि एक डाऊन साईड मोमेंट आपल्याला इथं बघायला भेटू शकते. जे प्रॉपर जर बघायला गेलं तर प्रॉपर आपल्याला ह्या लेवल पासून इथे एक अपसाईड मोमेंटम वरती ह्याच्यावरती निघलं की अपसाईड मोमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. ठीक आहे, तर डाऊन साईडचं बघायला गेलं तर डाऊन साईडला आपल्याला खूप सारे सपोर्ट बघायला भेटू शकतात. जसे की हा एक सपोर्ट आहे आणि हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, तर मी आपलं रिलायन्सचा एक सिंपल एक चार्ट मी तुम्हाला ओढून दाखलेला आहे. ठीक आहे, त्याचा लेवल मी सांगून देतो, जे की आपली एक फर्स्ट लेवल होऊ शकते, जे की 1523, आणि डाऊन साईडची जी लेवल होऊ शकते जी की 1514. हे जे लेवलचे क्रुशियस लेवलचे हे लेवलचे आपण खाली ट्रेड करू शकतो. ठीक आहे, आता जर एचडीएफसी बघायला गेलं तर एचडीएफसी मध्ये सेम पॅटर्न फॉलो शकते. एचडीएफसी ऑलरेडी डाऊन झालेलं आहे, जे की आपण ऑलरेडी 40 पॉईंट पडलेलं आहे. याच्यात अजून आपण थोडस क्रुशियल पॉईंट ऍड केलंय, तर याच्यात बी आपल्याला एक प्लस पॉईंट बघायला भेटू शकतो. ठीक आहे, युजली बघायला गेलं तर आपल्यासाठी डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. पण जे की फॉर्म्युला बघायला भेटला तर ह्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स निघतात की कमी होतात, ह्याच्या डिपेंड आहे की डाव झोन आणि नेक्स्ट कशा पद्धतीने क्लोज होतोय. जर मार्केटचं सेन्सिटिव्ह जर असेल तर आपलं एक निगेटिव्ह पॉईंट एक प्लस बघायला भेटते की ऑलरेडी आपलं मार्केट तर डाऊनच आहे. युएस मार्केट जर डाऊन जर आलं तर आपल्याला सिम्पली डाऊन साईड मोमेंटम कॅरी होताना बघायला भेटत. जे की आपण सिंपल जे की निफ्टीचे आणि बँक निफ्टीचे आपण दोन्ही लेवल्स सांगितलं, त्या लेवल तुम्ही कंपल्सरी फॉलो करा. जे की आपल्याला इथून एक मार्केट इझिली आपल्याला 200-300 पॉईंट खाली बघायला भेटू शकतात. जे की आपण क्रुशियल बघितलं तर आपल्याला 600 पॉईंट क्रुशियल आहे डाऊन साईडला ओपन होईल, जे की ही लेवल जर ब्रेक झाली तर. ठीक आहे, जर निफ्टीमध्ये बघायला गेलं तर निफ्टीमध्ये सेम क्रुशियल पॉईंट होऊ शकते, जे की आपल्याला इझिली डाऊन साईडला घेऊन जाऊ शकते. इझिली आपल्याला 200-300 पॉईंट कुठेच नाही गेले, निफ्टीचे 150 पॉईंट कुठेच नाही गेले, जे की साईडला जर बघायला गेलं तर एवढं कॅप्चर होऊ शकते. ठीक आहे, तर निफ्टीचे पॉईंट क्लिअर झाले. ठीक आहे, त्यासाठी आपण थोडंसं एक सायकोलॉजी बघू की ऑप्शन चेन कशा पद्धतीने वर्क होती. तर हॉट मॅप बी जर भेटला तर हॉट मॅपचं बी हे केलं तर एक बघू शकतात की ओके, तर आपण इंडियन मार्केट करू निफ्टी 50 मिनिट. ओके, आणि बघायला गेलं तर ऍक्च्युली जर हे बी सध्या ऑल स्टॉक डाऊन सेल. ठीक आहे, ओके, चला याच्या जे बघायला गेलं तर 90% स्टॉक फुल्ली डाऊन असेल. तर उद्याचं मार्केट आपलं एक छोटस बॉल भेटू शकते. ठीक आहे, डाऊन साईडचा बघू शकता.
ऍक्सिस बँक ऍक्सिस बँक एक न्यूट्रल आहे, न्यूट्रल ठीक आहे. ओके ओके चलो. सध्या जर आपलं ते न्यूट्रल मार्केट मध्ये डाऊन साइड मोमेंटम होऊ शकतात. ठीक आहे. ओके FIDला डेटा टाकते. ठीक आहे. चलो मार्केट सध्या न्यूट्रल्स आहे. न्यूट्रल्स मध्ये आपण तर मी प्रायोरिटी देतो आपण की जे की आपल्या मार्केट जे प्रायोरिटी सांगितलं ते की एक सिंपल डाऊन साइड मार्केट एक फॉलो होऊ शकते. एक पॅटर्न फॉलो आहे इथं. ठीक आहे. त्यावेळी बघूत आपण. ठीक आहे. ठीक आहे. चलो अब बघा शकते की कॉल साईडला जे की डाटा आहे तो वे आहे. तर आपल्याला एक वरती साईडला एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला भेटतात की जे की डाऊन साईडला जर बघायला गेलं पुट साईडला तर आपले खूप खालच्या साईडला रेजिस्टन्स सपोर्ट आहे. त्याच्यामुळे एक आपल्या डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. सिंपल फॉर्म मध्ये बघायला गेलं तर आपले जे लेवल सांगतात ते लेवल इक्वेट काम करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होईल आणि मार्केटमध्ये तुम्ही सर्व करू शकता. ठीक आहे. जे की आपण इंट्रा सांगितलं त्या इंट्रावर तुम्ही जे की पॉईंट सांगितलं त्या पॉईंटवर तुम्ही एंट्री घेऊ शकता. एकदम क्रुशियल इंट्रा आहे जे की तुम्हाला काही प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कॉन्फ्युज नाही केलेलं आहे. जे की क्लिअरली मार्केटमध्ये होईल तेच आपण बोलतो आणि तेच मार्केटमध्ये होते. तुम्ही एका वेळेस जर तुम्हाला हे नसेल तर मागचे व्हिडिओ बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने मार्केट वर्क झालेलं आहे तर त्या दिवसाची मार्केट बघू शकता. ठीक आहे. आपण जवळपास 3-4 महिने झाले मार्केटमध्ये फुल्ली बाहेर होतो. तर आजपासून आपण मार्केटमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे मार्केटला आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा तुमच्या फ्रेंड म्हणजे तुमचे फ्रेंड्स त्या मार्केटमध्ये येऊ शकतात आणि मार्केट कसं आहे ते मार्केट आपल्याला समजन या पद्धतीने आपण बोलतो. जे आपले पूर्ण पद्धतीने एकदम सिंपल आणि साधं मार्केट सांगण्याचा प्रयत्न राहत आहे, जेणेकरून आपल्या नवीन जे नवीन स्टडी त्यांना लगेच मार्केटमध्ये एक सिंपल एक त्यांचा एक पाय बसण्यासारखं आपण सांगतो. त्यांना समजून बी असंही काय आपण सांगतो, जेणेकरून आपले पूर्ण जे की युवर्स आहेत त्यांचं एक सॅटिस्फॅक्शन लेवल होत आहे. जे की आपण लेवल्स कसे ना आपण थोडस एक पॉइंटला आपण सांगतो की लेवल्स आपल्याला ऍक्युरेट काम करू शकतात. त्याच लेवलवर तुम्ही ट्रेड करा. ठीक आहे. आता इतर वेळेस जर बघायला गेलं तर आपल्यासाठी मार्केटमध्ये आपण एक कोर्स बी आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, जेणेकरून मार्केट समजायला तुम्हाला सोपं होईल. कारण की मी बघितलं खूप युट्यूबर्स असू दे किंवा ट्रेडर्स असू दे ते प्रॉपर नॉलेज सांगित नाही, जे की आपल्याला ऍक्च्युअली लागतंय मार्केटमध्ये काय कोणतं इम्पॉर्टंट आहे आणि कोणतं इम्पॉर्टंट नाहीये ते आपण सांगणार. आपण कोणत्या पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करणार, कोणत्या पुस्तक आपण प्रिफर नाही करणार, आपण काहीच नाही सांगणार. जे की आपण जे रिअल मार्केटमध्ये होतंय आणि जे मार्केटमध्ये इम्पॉर्टन्स आहे तेच आपण सांगणार. आता स्टॉक मध्ये बघितलं आणि ऑप्शन मध्ये हे दोन्ही जमीन असण्याचा फरक आहे. चार्ट पॅटर्न बघा, कॅन्डल्स बघा आहेत. आता जे बघायला गेलं तर ऑप्शन मध्ये जे बघा चार्ट पॅटर्न आणि कॅन्डल्स फॉलो होत नाही सहज आणि स्टॉक मध्ये हे फॉलो होते. ठीक आहे. हे बी तुम्हाला नॉलेज सांगणार मी. लाईव्ह आपण सेशन करणार, लाईव्ह आपण ट्रेड करणार, लाईव्ह फंडिंग बी सांगणार. आपण जे की सर्व गोष्टी आपण होणार. ठीक आहे. सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार. सर्व गोष्टींचे डाऊट्स असू दे, सर्व गोष्टींचे इन्फॉर्मेशन असते. स्टॉक कसे घ्यायचे, ऑप्शन मध्ये कसे हे करायचं. सेकंड जे की आयपी जे आयपी झालं, स्टॉक सिलेक्शन झालं, ऑप्शन चेंज झाले, सर्व गोष्टी आपण इथून पुढे सांगणार आहे. आपल्या चॅनलला त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.